श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या घरामध्ये चुकून सुद्धा तुम्हाला हे 3 शब्द जे आहेत ते बोलायचे नाहीयेत. कारण हे 3 शब्द हे अपशब्द बोलल्यामुळे माता लक्ष्मी तुमचं घर सोडून जाते आणि घरावर काही अडचणी, संकट येण्याची शक्यता असते. घर म्हटलं की बघा, शब्दांचे काही नियम आहे, काही बारकावे पाहणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. काही शब्द जे आहे ते आपण अपशब्द म्हणतो, म्हणजे ते बोलायला नको, ते वाईट असे शब्द असतात, तरीसुद्धा आपण नकळतपणे ते बोलून जातो. बऱ्याच वेळा आपल्याला आपले आई वडील किंवा आजी आजोबा हे सांगत असतात की असं बोलू नये, पण आपण काय म्हणतो की काही नाही, चालतं असं, काही पण तुम्ही विश्वास ठेवतात. पण नाही, या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असतं. जसं बघा, फॉर एक्झाम्पल, आपण बाहेर जाताना म्हणतो आपल्या आई वडिलांना, आई जातो ग मी. त्यावेळेस आपली आई काय म्हणते, जातो ग असं नाही म्हणायचं, आई येतो ग असं म्हणायचं. हे नेहमीच आहे. तुम्ही पण मुलांना सवय लावा की समजा आपल्याला म्हटले की आई जातो ग, तेव्हा सांगायचं बाळा आई जातो ग नाही म्हणायचं, आई येतो ग असं म्हणायचं. कारण हे जे शब्द आहे ना, याचं खरंच आपल्या जीवनावर चांगला वाईट असा परिणाम होत असतो. आणि असे काही शब्द आहे की ते आपल्या घरामध्ये बोलल्यामुळे त्याचा वाईट परिणाम खरंच आपल्या आयुष्यावर होत असतो. त्यामुळे हे शब्द आहेत ना, ते बोललेच नाहीत तर त्याचा काही फरक आपल्याला पडणार नाहीये. त्यामुळे काही गोष्टींचं तुम्हाला काळजी घ्यायची आहे, काही नियमांचे पालन करायचे आहे. जसं बघा, काही नियम सुद्धा असतात. झाडू नये, केरसू नये. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरातील घाण काढत असतात, झाडू नये किंवा केरसू नये. त्यामुळे कधी पण तुम्ही वर्षभरामध्ये कधीही झाडू आणाल तर पहिले त्याची आपल्याला पूजा करायची आहे, त्याला कलावा बांधायचा आहे आणि मग तो वापरायचा आहे. जसं आपण लक्ष्मीपूजनला झाडूची पूजा करतो त्याप्रमाणे झाडू आणून पहिले त्याला कलावा, म्हणजे जो आपण हातामध्ये लाल पिवळा धागा बांधतो तो आणून तुम्हाला बांधायचा आहे. पहिले झाडूला त्याला हळद कुंकू लावा, अक्षदा अर्पण करा आणि थोडा वेळ झाडू तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर तो वापरायला काढायचा आहे. या छोट्या गोष्टी झाल्या, कारण बघा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी हे काही उपाय करायचे असतात. कारण लक्ष्मी ही अत्यंत चंचल असते, आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. म्हणून लक्ष्मी टिकवण्याच्या बाबतीत काही नियमांचे पालन आपण केले पाहिजे की जेणेकरून आपल्या हातातून काही चुका होणार नाहीत आणि अशा काही गोष्टी घडणार नाही की आपण मग कष्ट करतोय तरी पण आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि मग आपण काय करतो, दुसऱ्यांना दोष देतो. याची नजर लागली, तिची नजर लागली, पण आपण हे विचार नाही करत की आपल्याकडून काही चुकतंय का. म्हणून घरातली लक्ष्मी निघून जाऊ नये, आपल्या घरामध्ये तिने स्थिर अखंड राहावं, यासाठी काही शब्दसुद्धा आपण बोलले नाही पाहिजे. त्यातल्या त्यात सगळ्यात पहिला शब्द म्हणजे बघा, घरामध्ये आपण हळद कुंकू अक्षदा हे सगळं ठेवत असतो. तर कधी पण तुमच्या हळद कुंकूच्या भांड्यामधलं कुंकू कधी संपलं तर असं म्हणू नये की कुंकू संपले. आपण असं जेव्हा म्हणतो की कुंकू संपले, भरावं लागेल, हे बोलणं अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही असं म्हणू शकतात की कुंकू वाढलं आहे, आपण परत आणूया, आपण भरूया, असं तुम्हाला म्हणायचं आहे. कुंकू संपलं असं कधीही म्हणू नका. कारण आपण कुंकू देवळामध्ये जातो, कुंकू लावतो, रोज देवपूजा करताना कुंकू लावतो आणि सवासण स्त्री सुद्धा कुंकू जे आहे ते आपल्या कपाळी भांगामध्ये भरत असतात. ते एक म्हणजे सवासण स्त्रीची ती एक खूण सुद्धा आहे. तर त्यामुळे कधी पण कुंकू संपले असं म्हणायचं नसतं, कुंकू वाढले असं म्हणायचं. त्यानंतर बघा, जसं दुकानदार सुद्धा दुकान बंद करण्याची वेळ झाली असं नाही म्हणत, आपण दुकान वाढवायची वेळ झाली असं म्हणत असतो. कारण त्यामध्ये पण शास्त्र आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, अजून मंगळसूत्र कधी पण काही कारणास्तव तुटलं, काही झालं तर मंगळसूत्र तुटलं असं नाही म्हणायचं. मंगळसूत्र हे वाढवलं आहे तर ते ओवून घ्यावं लागेल असं तुम्ही म्हणू शकता. कारण मंगळसूत्र तुटलं आहे हे अतिशय चुकीचा शब्द आहे. मंगळसूत्र हे सौभाग्याचा अलंकार आहे, ते कधीच तुटायला नको. जर का ते तुटले तर त्या ठिकाणी तुम्ही वाढलं असा शब्द बोलायला पाहिजे. मंगळसूत्र हे वाढवलं आहे, ते ओवायचं आहे किंवा रिपेअर करून आणायचं आहे असं म्हणायचं आहे. त्यानंतर बांगड्या जरी तुमच्या फुटल्या, काचेच्या तर बांगड्या फुटल्या असं न म्हणता बांगड्या ह्या वाढवायला हव्या असं तुम्हाला म्हणायचं आहे. बांगड्या वाढवायला हव्या हेच बोलणं योग्य आहे. तर बघा, हे शब्द जरी तुम्हाला नवीन वाटले तरीसुद्धा या गोष्टींचं पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणी जुने लोक असतील तर तुम्ही त्यांना विचारा की असं मी ऐकलं आहे, हे खरं आहे का. तुम्हाला 100% तुमचे आजी आजोबा, जे कोणी घरामध्ये मोठे लोक असतील ते बरोबर सांगतील. त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला या गोष्टीचं कन्फर्मेशन मिळेल. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुमच्या घरामध्ये पाण्याचं जे भांडं असतं, पाणी तुम्ही फिल्टर असेल, काही इतर कुठलं तुम्ही काही वापरत असाल तर ते कधी पण पूर्ण संपू देऊ नका. म्हणजे ते भांडं जे आहे ते आपण रोज
काय करतो, थोडा विसळून थोडं पाणी ठेवतो, पण असं न करता ते विसळून जे काही पाणी असेल ते टाका आणि लगेच परत व्यवस्थित पटकन ते भरून ठेवा. पण पूर्णपणे ते अतिशय म्हणजे कोणी पाणी प्यायला गेले आणि भांडंच रिकामं म्हणजे पिण्याचं पाणी नाही असं होऊ देऊ नका. त्यानंतर दुधाचं भांडं सुद्धा तुम्हाला असंच, आपण बघा म्हणतो की घर हे दूध दुभतं असायला पाहिजे, म्हणजे ते भरलेलं असायला पाहिजे. तर या ज्या गोष्टी घरातल्या तेल, दूध, पिण्याचे पाणी हे कधी पण संपू देऊ नका. ते संपण्याच्या आधीच आपल्याला आणायचं आहे. तर ह्या अत्यंत काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं की अरे एवढ्या छोट्या गोष्टीमुळे असं होऊ शकतं का? तर हो, नियम आहेत, हे काही नियम ते पाळायला पाहिजेत आणि हे नियम पाळल्यामुळे आपलं नुकसान काहीच होत नाही. झाला तर त्याचा आपल्याला 100% फायदा होणार आहे. त्यामुळे नक्की या गोष्टी बघा तुम्ही, जेणेकरून मग आपल्या आयुष्यातले संकट, दुःख जे काही आहेत ते कमी होतील. प्रत्येकाला आणि तेच पाहिजे असतं की देवाकडे सुखच मागत असतो. कधीच कोणी म्हणत नाही की देवा मला भरपूर दुःख द्या, असं कोणीच म्हणत नाही. सुख पाहिजे असतं ना, म्हणून तर ह्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. तर बघा, ही काही छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.